क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना, याचे सदस्य, याचा हेडक्वार्टर आणि प्रमुख कोण आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, प्रतिवर्षी 27 फरवरीला हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होता. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. उद्योग जगत आणि सखोल तंत्रज्ञान स्टार्टअपना चालना देण्यासाठी भारतातील पहिले राज्य नवोन्मेष अभियान TNETS कोणत्या राज्याने सुरू केलं? तर तो राज्य आहे त्रिपुरा राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. TNETS म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय? त्रिपुरा न्यूट्रिंग इंटरप्राइजेशनशिप अँड स्टार्टअप्स. राज्य कोणतं आहे? त्रिपुरा, भारताचे पहिलं राज्य. मुख्य उद्देश स्टार्टअपना आणि नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशनला चालना देणे. पूर्ण नाव काय? त्रिपुरा न्यूट्रिंग एंटरप्रिनरशिप अँड स्टार्टअप्स हा नाव आहे. भागीदारी T-हब सोबत तांत्रिक सहकार्य. लक्ष्य तरुणांमध्ये उद्योजकता विकसित करणे आणि रोजगारची नवीन संधी निर्माण करणे. सुविधा म्हणजे स्टार्टअपना निधी म्हणजे फंडिंग, मार्गदर्शन म्हणजे मेंटरशिप आणि आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे. तर हा TNETचा पण फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, राजस्थान सरकारने माउंट आबूचे नवीन नाव काय ठेवले आहे? तर आबूराज हे ठेवलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राजस्थान सरकारने नुकतेच माउंट आबूचं नाव बदलून आबूराज ठेवण्याची घोषणा केली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 27 फरवरी 2026 रोजी विधानसभेत ही घोषणा केली. यासोबत 2 ठिकाणाचे नाव बदलण्यात आले. कामा या ठिकाणाचं नाव कामावन ठेवण्यात आले आणि जहाजपूर या क्षेत्राचे नाव यज्ञपूर ठेवण्यात आले. राज्य सरकारने हा निर्णय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने घेतलेला हा स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इस्रायलने विकसित केलेले स्काय सेटलिंग हे कोणत्या प्रकारची मिसाईल आहे? तर हे हवेतून हवे मार करणारी मिसाईल आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. इस्रायलने विकसित केलेले स्काय सेटिंग ही प्रगत बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे. कोण विकसित केली? इस्रायलने. प्रकार 6व्या पिढीची 6th जनरेशनची लांब पल्ल्याची हवेतून हवेत मार करणारे क्षेपणास्त्र आहे. रेंज किती आहे? 250 किलोमीटर. गती 3 पल्स सॉलिड फ्यूल रॉकेट मोटरमुळे याची अंतिम गती 5 मॅक पेक्षा जास्त आहे. तंत्रज्ञान AI क्षमता, टार्गेट डिटेक्शन आणि प्रगती रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर जे इलेक्ट्रॉनिक जॅमिंगला दाद देत नाही. उपयोग म्हणजे हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने लढाऊ विमान उदाहरण तेजस, सुखोई आणि डिझाईन केलेले आहेत जे शत्रूच्या विमानांना सुरक्षित अंतरावर नष्ट करू शकतो आणि या मिसाईलचा उपयोग तेजस आणि सुखोईमध्ये होऊ शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगच्या अटल इनोव्हेशन मिशनने भारताचे पहिलं राज्य नवोन्मेष अभियान कुठे सुरू केलं? तर हे त्रिपुरा इथे सुरू केलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्रिपुरा राज्य नवोन्मेष अभियान. त्रिपुरा भारताचे पहिलं राज्य ठरलेलं आहे. ध्येय नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन संस्कृती रुजवणे. उपक्रम शाळेमध्ये अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे. स्टार्टअप स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन व संधी देणे याचा स्टार्टअपचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
टुलिप महोत्सव 2026ची 4थी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. टुलिप महोत्सव 2026ची 4थी आवृत्ती नवी दिल्ली शांतिपत येथे आयोजित करण्यात आली होती. आयोजक कोण आहेत? नवी दिल्ली महानगरपालिका. वैशिष्ट्य म्हणजे 5.5 लाख टुलिप फुलांच्या प्रदर्शन. सहकार्य भारत आणि नेदरलँड. त्यानंतर पुढला प्रश्न, AI द्वारे समर्पित जगातलं पहिलं सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर कोणत्या देशाने लॉन्च केलं? तर हे संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE लॉन्च केलं. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. UAE लॉन्च केलेलं जगातलं पहिलं सार्वभौम आर्थिक क्लाउड. देश कोणता आहे? UAE. संस्था UAE सेंट्रल बँक. मुख्य उद्देश म्हणजे सर्वोच्च डेटा सुरक्षा आणि सार्वभौम डाटा सॉव्हरेनिटी. तंत्रज्ञान प्रगत AI आधारित क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर. फायदा काय होणार आहे? अधिक सुरक्षित आणि वेगवान डिजिटल आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन मिळणार आहे याद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातला सर्वात मोठा अर्धवाहक स्वच्छ खोली म्हणजेच सेमीकंडक्टर क्लीन रूम कुठे कार्यान्वित करण्यात आली आहे? तर हे ढोलेविरा गुजरात येथे कार्यान्वित करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. ढोलेविरा सेमीकंडक्टर मेगा प्रोजेक्ट गुजरात येथे. भागीदारी टाटा इलेक्ट्रॉनिक आणि PSME तैवान या कंपनीसोबत. प्रकल्प देशातला सर्वात मोठा सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट. काम चिपसेट उत्पादन म्हणजेच फॅब्रिकेशन करणे. लक्ष जागतिक स्तरावर भारताला सेमीकंडक्टर हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातलं सर्वात जुनी रॉक आर्ट गृहचित्र अलीकडे कोणत्या बेटावर सापडली आहे? तर हे सुलावेसी या बेटावर सापडलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जगातले सर्वात जुने गुहाचित्र म्हणजे रॉक आर्ट शोधले कुठे? सुलावेसी इंडोनेशिया या बेटावर. गुहाचे नाव काय? लियान करमपुआ. काळ 1200 वर्षा अधिक जुने असल्याचा हा अंदाज लावला गेला. विशेषतः म्हणजे या मानवी इतिहासाची आतापर्यंत सर्वात जुने नेरेटिव्ह म्हणजेच कथा सांगणारे चित्र मानले जातात, ज्यामध्ये मानव कृती आणि डुकराचे चित्रण आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच निधन झालेले प्रोफेसर TK ओमेन हे कोणत्या क्षेत्राचे प्रख्यात व्यक्ती होते? तर हे समाजशास्त्र या क्षेत्राचे प्रख्यात व्यक्ती होते विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. प्रोफेसर TK ओमेन ओळख भारताचे समाजशास्त्र म्हणून फेमस होते ते. संस्था JNU मधले ज्येष्ठ प्राध्यापक. अभ्यास विषय राष्ट्रनिर्मिती म्हणजेच नॅशनल बिल्डिंग आणि धर्मनिरपेक्ष हा त्यांचा कार्यक्षेत्र होता. सन्मान पद्मभूषण पुरस्काराने ते सन्मानित करण्यात गेलेले होते. योगदान भारतीय समाजशास्त्र वैचारिक पायाभरणीत मोलाची भूमिका त्यांनी निभवलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणजेच वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा 1 मार्च या रोजी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक नागरिक संरक्षण दिन 2026 वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे तारीख 1 मार्च 2026. थीम काय आहे? सुरक्षित पर्यावरण शाश्वत भविष्य म्हणजेच सेफ इन्व्हायरमेंट फॉर सस्टेनेबल फ्युचर ही 2026ची थीम आहे विद्यार्थी मित्रांनो. मुख्य उद्देश नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीपासून बचाव करण्यासाठी नागरी सुरक्षा यंत्रणा सहज करणे. महत्त्व आपत्कालीन परिस्थितीत हाताळण्यासाठी जनजागृती आणि समुदाय अधिक लवचिक रिलायंट बनवणे याचा महत्त्व असणार आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे बद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे पण चालू घडामोडीचे प्रश्न घेतो तिथे एक्झाम पॉईंट म्हणून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर सर्वात आधी संघटना आंतरराष्ट्रीय श्रम संघटना म्हणजेच ILO. स्थापना 1919. मुख्यालय जिनेवा. प्रमुख महासंचालक कोण आहे? गिल्बर्ट हक्सबो. आणि सदस्य देश किती आहेत? तर 187 एवढे सदस्य देश आहेत.
त्यानंतर राष्ट्रमंडळ म्हणजे कॉमनवेल्थ, स्थापना 1931, मुख्यालय लंडन UK येथे. प्रमुख कोण आहे? श्रीमती पेट्रिया स्कॉटलँड या देशाची आहे. सदस्य देश किती आहेत? 56. त्यानंतर इंटरपोल, स्थापना 1923, मुख्यालय लिनोस फ्रान्स येथे. प्रमुख महासचिव गुर्नर स्टॉक. सदस्य देश किती आहे? 194. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघ म्हणजेच युनो, स्थापना 1945, मुख्यालय न्यूयॉर्क. प्रमुख एटेनो गुटरेस. सदस्य देश किती आहेत? 193. त्यानंतर आंतरराष्ट्रीय चलन निधी, स्थापना 1945, मुख्यालय वॉशिंग्टन DC. प्रमुख क्रिस्टिना जॉर्जिवा. सदस्य देश 191. अन्न आणि कृषी संघटना FAO, स्थापना 1945, मुख्यालय रोम इटली येथे. प्रमुख क्यू डोग्यो. सदस्य देश 197. जागतिक वर्ल्ड बँक त्यानंतर 1945, स्थापना, मुख्यालय वॉशिंग्टन DC. प्रमुख अजय बांगा. सदस्य देश 189. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ, स्थापना 1945, मुख्यालय हेग नेदरलँड येथे. प्रमुख अध्यक्ष युजी इसावावा. सध्याचे नवाब सलाम. सदस्य देश 194. त्यानंतर युनेस्को, स्थापना 1945, मुख्यालय पॅरिस फ्रान्स. प्रमुख आद्रे एजोलोस. सदस्य देश 195. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, स्थापना 1948, मुख्यालय जिनेवा. प्रमुख टेड्रोस अधनोम. सदस्य देश 194. संयुक्त राष्ट्र बाल निधी म्हणजेच युनिसेफ, स्थापना 1946, मुख्यालय न्यूयॉर्क. प्रमुख कॅथरीन रसेल आणि सदस्य देश 191. त्यानंतर नाटो, हे खूप महत्त्वाची संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो. स्थापना 1949, मुख्यालय ब्रुसेल. प्रमुख महासचिव मार्क रूट आणि सदस्य देश 32. त्यानंतर युरोपियन युनियन, स्थापना 1958, मुख्यालय ब्रुसेल. प्रमुख उर्सुला व्हॅन डेर लेन. सदस्य देश 27. त्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास निधी UNDP, स्थापना 1965, मुख्यालय न्यूयॉर्क. प्रमुख अचिम स्टेनर. सदस्य देश 187. त्यानंतर ओपेक, स्थापना 1960, मुख्यालय व्हिएतना ऑस्ट्रेलिया येथे. प्रमुख हॅथेल अल घीज. सदस्य देश किती आहेत? 12. त्यानंतर एशियन विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे स्थापना 1966, मुख्यालय मनिला फिलिपिन्स येथे. प्रमुख मसात्सुगो असाकावा आणि सदस्य देश 69. त्यानंतर सार्क, स्थापना 1985, मुख्यालय काठमांडू नेपाळ. प्रमुख महासचिव मोहम्मद गुलाम सरवर. सदस्य देश 8. त्यानंतर बिमस्टेक, सदस्य स्थापना केव्हा झाली? 1997, मुख्यालय ढाका. प्रमुख महासचिव इंद्रमणी पांडे. सदस्य देश 7. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना WTO, स्थापना 1995, मुख्यालय जिनेवा. प्रमुख नगायो अकोजी इलेवा. सदस्य देश 166. त्यानंतर शंघाई सहकारी संघटना SCO, स्थापना 2001, मुख्यालय बीजिंग. प्रमुख झांग मिंग. सदस्य देश किती आहेत शंघाई सहकारी संघटनाचे? तर 10. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय ICC, स्थापना 2002, मुख्यालय हेग नेदरलँड. प्रमुख पियत्रो हाफ मेनेस्की. सदस्य देश 124. त्यानंतर ब्रिक्स, स्थापना 2009, मुख्यालय शंघाई चीन. प्रमुख सेगई रकाको. सदस्य देश किती आहे? 10. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची संघटना आहे. तुम्ही लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर आजचा प्रश्न, एक क्वेश्चन तुमच्यासाठी असतो, क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकला? तर तुमच्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 आहे मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 आहे सौराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 3 आहे जम्मू काश्मीर आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे कर्नाटक. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या
व्हिडिओमध्ये आपण याबद्दल प्रश्न पाहणार असावं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.